आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। बदलापुर की वारदात के बाद सोलापुर जिला परिषद का शिक्षण विभाग एक्शन मोड में। दरअसल थाने बदलापुर की स्कूल की दरिंदगी को देखते हुए सोलापुर शिक्षण अधिकारी कादर शेख ने बताया कि राज्य सरकार के आदेश अनुसार सारे रूल्स को फॉलो करते हुए सारे स्कूल के हेडमास्टर सरकारी हो या फिर निजी सभी स्कूलों में सीसीटीवी और स्टाफ कर्मियों पर नजर हो, वरना हेडमास्टर पर कठोर कार्रवाई की जाएगी। सोलापूर जिल्ह्यामध्ये या पार्श्वभूमीवर शासनाने जे 10 मार्च 2022च्या आदेशानुसार सखी सावित्री समिती स्थापन करायचे आदेश दिले होते, त्याच्यानुसार ह्याची जी संपूर्ण कार्यवाही यासाठी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व मुख्याध्यापकांच्या प्रत्यक्ष बैठका घेत आहोत। परवाच्या दिवशी आपण सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा या 3 तालुक्याच्या मुख्याध्यापकांची समक्ष बैठक घेतली। काल माढा, बार्शी आणि करमाळा ह्या 3 तालुक्यांची समक्ष बैठक घेतली मुख्याध्यापकांची। आज 4 तालुक्यांची बैठक या ठिकाणी होते, म्हणजे जिल्ह्यातल्या जवळपास 10 तालुक्यातल्या पर्यंत आपण मुलींच्या शिक्षणाबाबत काय दक्षता घ्यावी, सुरक्षिततेबाबत काय काळजी घ्यावी, राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या काय सूचना आहेत, राज्य बाल संरक्षण आयोगाच्या चिराग ॲपसारखी सुविधा असेल, ई बॉक्स असेल, 1098 हेल्पलाईन नंबर असेल, ह्या सगळ्यांबाबत जाणीव जागृती करावी, पालकांना माहिती द्यावी। आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षक असतील शिक्षकेतर असतील, ह्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत विशेष खबरदारी घ्यावी आणि कुठेही असा अनुचित चुकीचा प्रकार जर झाला तर संबंधित शिक्षकांना आपण असं स्पष्ट पद्धतीने सूचना दिलीत, संबंधित शिक्षकांना निलंबन नाही तर कठोरातली कठोर कारवाई होऊन त्याला पेन्शनसुद्धा किंवा कुठलेही लाभ मिळणार नाही। आणि खाजगी संस्था जर असेल तर तिथे जे कर्मचारी आणि व्यवस्थापन ह्या सर्वांनासुद्धा कारवाईपासून सोडणार नाही, अशा प्रकारच्या सक्त सूचना आपण समक्ष बैठक घेऊन दिलेल्या आहेत। सीसीटीव्हीच्या बाबतीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांच्यामध्ये जे सीसीटीव्ही साधारणपणे खूप कमी प्रमाणात आहेत, तर त्याचीही मागणी आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केलेली आहे माननीय सीओ मॅडमच्या स्वाक्षरीने, आणि त्याच्यामुळं DPTCच्या माध्यमातून ती आपल्याला प्राप्त होईल अशी आपल्याला एक अपेक्षा आहे। शाळेकडून जे सूचना आपल्याकडून दिल्या जातात त्याचं पालन कुठंतरी केलं जात नाही असं एकंदरीत दिसतं शाळांच्या बाबतीमध्ये। म्हणूनच आम्ही जेव्हा क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो, परिपत्रक काढतो, सूचना देतो, ऑनलाईन बैठका घेतो, परंतु प्रत्यक्ष शाळा भेटीमध्ये जर असं कुठं विसंगती दिसत असेल तर त्याच्यामुळंच आम्ही प्रत्यक्ष मुख्याध्यापकाच्या बैठका घेऊन त्यांना सक्त सूचना देत आहोत की या बाबतीमध्ये फेस टू फेस सर्व बाबी शासन परिपत्रक वाचून दाखवत आहोत, त्यांची जबाबदारी त्यांना समजावून सांगत आहोत आणि ह्याचं गांभीर्य शिक्षकांच्यापर्यंत, शाळा व्यवस्थापन समितीपर्यंत, सगळ्यापर्यंत उतरावं ह्याच्यासाठी सक्त सूचना देत आहोत समक्ष बैठका घेऊन।